नमस्कार, मी मोतीराम आवारे. स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या या आपल्या अर्थविषयक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल आणि अद्यापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या समोरील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे या आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला तात्काळ नोटिफिकेशन मिळतील. तर चला तर मित्रांनो, आज आपण या अर्थविषयक एक महत्त्वपूर्ण व्हिडिओवरती चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सध्या आपण बघतोय की शेअर मार्केट दिवसेंदिवस गडगडताना आपल्याला दिसते. खूप मार्केट रोज नवनव्या प्रकारचा लॉसच्या बाबतीमधला उच्चांक गाठत आहे. काही दिवसापूर्वी मार्केट रोज 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 अप साइड मध्ये उच्चांक गाठत होतं, परंतु सध्या काय होतंय, सध्या डाऊन ट्रेंड सुरू आहे मार्केटमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या भारतीय लोकांनी किंवा ज्या सुशिक्षित तरुण मित्र बांधवांनी या शेअर मार्केटमध्ये आपले डिमॅट अकाउंट ओपन केलेले आहेत आणि जे नव्याने शेअर मार्केटच्या बाबतीमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीमध्ये आहेत, अशा सर्व महाराष्ट्रीयन किंवा मराठी तरुण मित्रांसाठी मी एक सल्ला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत की नेमकं सध्याच्या मार्केटमध्ये आपण गुंतवणूक करावी किंवा करू नये, किंवा आपण जे काही गुंतवणूक केलेली आहे विविध शेअर्सच्या माध्यमातून ती आपली गुंतवणूक सुरक्षित आहे किंवा नाही, किंवा जर सध्या थोडाफार लॉस आपल्याला दिसत असेल तर मग आपण तो लॉस सहन करून पोझिशन आपली काढून टाकावी, म्हणजे आपले शेअर्स विकावेत की आहे तसेच ठेवावे. असे अनेक प्रश्न जे नवीन ट्रेडिंग करणारे बांधव आहेत किंवा शेअर मार्केटमध्ये जे नवीन बांधव उतरलेले आहेत, अशा मित्रांना नक्कीच हा प्रश्न पडलेला असेल. म्हणून अशा मित्रांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, आपण आजची कंडिशन बघतोय मार्केटची, मार्केट रोज कोसळताना आपल्याला दिसत आहे. तर याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत, या फॉरेन इन्व्हेस्टर्सनी जी भारतीय बाजारामध्ये शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक होती ती गुंतवणूक हळूहळू काढून घ्यायला सुरुवात केली आहे मित्रांनो. कारण हे मोठे मासे आहेत आणि हे काय करणार आहेत, जेव्हा यांनी कोरोना संपल्यानंतर जी गुंतवणूक केलेली होती ती गुंतवणूक अतिशय मार्केट डाऊन असताना केली होती आणि त्यानंतर मात्र मार्केटमध्ये खूप फोगट आला आणि मोठ्या प्रमाणावरती मार्केट अप साइडमध्ये होतं आणि नवनवीन उच्चांक मार्केटने आतापर्यंत उच्चांक रेकॉर्ड मोडलेले होते आणि नवीन उच्चांक तयार केलेले होते. अशा वेळेस मार्केटमध्ये करेक्शन्स येणं हे साहजिकच होतं आणि ते येणार होतं. जे मार्केटचे अभ्यासक आहेत त्यांना हे गोष्ट माहित होती की आता मार्केट खूप उच्च लेवलला आहे, वरच्या लेवलला आहे, आता गुंतवणूक करणं मात्र योग्य नाही. परंतु तरीही काही बांधवांनी, ज्यांना या बाबतीतलं नॉलेज नाही, अशा बांधवांनी नक्कीच उच्च स्तरावरती किंवा महागड्या किमतीला विविध शेअर्स खरेदी केलेले असतील. परंतु त्यानंतर एक कुठल्याही गोष्टीची काय असते, एक विशिष्ट मर्यादा असते, त्याच्यानंतर शेवटी काय असतो आपल्याला माहिती असते. त्यानंतर अशा प्रकारचं एक विशिष्ट लेवलपर्यंत मार्केट पुढे गेलेला आहे आणि मग हा जो टॉप आहे मार्केटचा, तो ह्या शेअर मार्केटमध्ये जे मोठे मासे आपण ज्यांना म्हणतो किंवा मोठे गुंतवणूकदार असतात त्याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्स सुद्धा आहेत. मग अशा लोकांनी काय केलं, मार्केटचा अंदाज ओळखला, आता मार्केट खूप उच्च वरच्या लेवलपर्यंत वाढलेलं आहे, आता आपण आपली गुंतवणूक सुरक्षितरित्या भरपूर नफ्यासह वापस काढून घ्यावी असा त्यांनी विचार केला आणि त्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे. मग फॉरेन इन्व्हेस्टर्सनी आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आणि मार्केट हळूहळू खाली घसरू लागलेलं आहे मित्रांनो. आता नेमकं ज्यांनी मार्केट वरती गेल्यानंतर गुंतवणूक केलेली आहे त्यांना लगेच लॉस दिसू लागला. मग त्यांनी आता मार्केटमध्ये आपण जी गुंतवणूक केलेली आहे ती तशीच ठेवावी, जो लॉस होतोय तो सहन करावा, की आणखीन काही दिवस थांबल्यानंतर जास्त लॉस होईल आणि आपले पैसे झिरो होतील की काय, आपण गुंतवलेली रक्कम झिरो होती की काय, ही अशी जी त्यांच्या मनामध्ये भीती आहे. त्यामुळे ते संभ्रम अवस्थेमध्ये आता बरेच जण आहेत. अशा वेळेस नेमकं काय करावं, तर अशा वेळेस आपल्याला जर थोडा लॉस दिसत असेल तर मी म्हणेन, आपल्याला जर जास्त दिवस पेशन्स नसतील किंवा आपण जी गुंतवलेली रक्कम आहे ती जर आपल्या नजीकच्या काळामध्ये आपल्यासाठी आवश्यक असेल, काही कामानिमित्त आपण जर महिन्या 2 महिन्याचा विचार करून जर अशी रक्कम गुंतवलेली असेल तर, आणि आपल्याला थोडाफार जर लॉस सहन दिसत असेल तर असा थोडाफार दिसणारा लॉस आपण सहन करून ती आपली रक्कम बाजारातून काढून घ्यायला काहीच हरकत नाही. कारण नंतर आणखीन सुद्धा शेअर मार्केट खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग त्यावेळेस जेव्हा आणखीन खाली मार्केट येईल त्यावेळेस आपण परत ती गुंतवणूक आणखीन आपला कमी मार्केट उतरल्याच्या नंतर, डाऊन झाल्यानंतर आपण गुंतवणूक केली तर आपला जो झालेला लॉस आहे तो आपण कव्हर करू शकतो. किंवा
जो आपला होणारा मोठा लॉस आहे तो आपण आपला लॉस थांबवू शकतो मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर गुंतवणूक करण्यासाठी सध्या जर काही रक्कम असेल, जर आपल्याकडे भाग भांडवल असेल, कॅपिटल असेल, तर त्या कॅपिटलचा काही भाग आपण सध्या गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही. सर्व गुंतवणूक वन टाइम न करता आपण थोडी गुंतवणूक करून सध्याची मार्केटमध्ये पडझड होत आहे या पडझडीचा आपण नक्कीच संधी म्हणून उपयोग करून सोनं करून आपण त्याचं घेऊ शकतो. परंतु हे करत असताना सुद्धा आपल्या खिशामध्ये जेवढी रक्कम आहे तेवढी रक्कम एकच वेळेस मार्केटमध्ये न ओतता आपण थोडी रक्कम मार्केटमध्ये सध्या लावू शकतो. म्हणजे मार्केटच्या प्रत्येक सिच्युएशनचा आपल्याला चांगल्या प्रकारे बेनिफिट घेता येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण सध्या होणारी जी मार्केटची पडझड आहे या पडझडीकडे न घाबरता न डगमगता या संधीचं सोनं करून घेण्याची तयारी आपण तशी करायला पाहिजे. म्हणजे असे चांगले प्रकारचे शेअर्स निवडून आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करून, आपल्या वॉचलिस्टमध्ये ऍड करून आपण त्याच्यामध्ये थोडी गुंतवणूक करून नक्कीच आपल्या पोर्टफोलिओमध्ये भर घालू शकता. आणि भविष्यामध्ये जेव्हा मार्केट वरती येईल किंवा अप ट्रेंड मध्ये मार्केट असेल त्यावेळेस आपण नक्कीच चांगल्या प्रकारचा नफा या सध्याच्या गुंतवणुकीतून कमवू शकतो. सध्या थोडी, नंतर आणखी मार्केट खाली उतरल्यानंतर आणखी थोडी, आणखी जर मार्केट खाली उतरलं तर आणखी थोडी गुंतवणूक आपण शेअर मार्केटमध्ये करू शकतो. म्हणजे गुंतवणूकदारासाठी सध्या जे मार्केट कोसळत आहे हे मार्केट गुंतवणूकदारांसाठी मात्र चांगली उत्तम संधी आलेली आहे. या संधीचं आपण सोनं करून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय भारत. बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह.